गुड मॉर्निंग सर्वांना. आज आहे डे 2 कॅम्प NSS कॅम्पचा. हे आमचे सिनियरचे सिनियर चहा बनवत आहे तिथं. आणि हे आमचे सिनियर जे फक्त खायचं काम करतात. तर आता आमचं सर्व झालं तिकडे. आम्ही सध्याच तिकडून आलो साफसफाई करून, थोडं झाडझूड मारलं, चहा वगैरे दिला आणि आता कॉलेज शाळेतून आलो परत. थोडीशी थोडं सामान तिकडे न्यायचं आहे शाळेत. सबस्क्राइब, लाईक एंड शेअर. याला आम्ही चाबी आणायला सांगितली आणि चाबी आणली नाही. अरे ओपन येते. ओपन कुठे आहे ते? चल तुला दाखवतो. आता तो म्हणते की ओपन काय, तर बघूया. चला. तुझं काय? एक चावी घ्यायला आम्ही तीन जण जाऊन राहिलो. एक चावी घेण्यासाठी म्हणजे चावी विचार करा, आमची चावी किती जड असणार. चाबी आणि तीनदा जाऊन राहिलो. तीन चार चक्र आहेत आतापर्यंत आमचं. आता तिसरा चक्कर आहे, तरी पण कोणी चावी आणून दिली नाही अजून. आणि घाई करू राहिले 17 जण. काय नाही, काय ते चटई पाहिजे. चटई आहे जे. हे आमच्या सर आले आता. अहो सर लॉक सरला पण समजत नाही काय करायचं काय नाही. सर एक चावी कुठे आहे? पण ती चावी कुठे आहे? हा ना सर, चावी कुठे आहे? तर मग उघडून द्या ना सर. मग ते अहो पण सर तिकडचं बंद आहे. तिकडे कसं काय बंद राहील? हा चला ना बघा. हा, ठीक आहे, चला बघा. चला आम्ही दरवाजा उघडतो आणि बघ. चला. यो ब्रो, कसं वाटते आज सकाळी? एकच नंबर आहे. फुल फ्रेश. खायगा गाजर. काय भारी. म्हणजे भाई कामाला होतो रे भाई रात्रभर. नाही फ्रेश नाही होत. कोणतरी झोपले. अरे झोपलो. कोण म्हणजे झोपलो? इनका थोडं प्रमोशन करतो ना. मराठीत आपला ब्लॉग मराठीत आहे. यांचं थोडं प्रमोशन करून द्या ना, तेवढं त्यांचा बिझनेस वाढेल तुमच्या कृपेने. ठीक आहे भाऊ. भाई आपल्या मंडळाचं नाव काय? आपल्या मंडळाचं नाव काय? कोणत्या मंडळाचं? जे तुम्ही काम करता. आपल्या मंडळाचं आपलं कोणतं मंडळ नाही, सरकारी. तिथं भेटेल तिथं. हे आता काम चालू आहे सर्व. कांदे वगैरे कापून चालू आहेत. ते आमच्या मास्टर शेफ बघा, एकदम प्रॉपर पद्धतीने कापत आहेत. मास्टर शेफ हे आमचे मास्टर माइंड. हे आमचे मामा. हो मामा, हाय कर. हाय. मामा करतील आज सर्व. आज बघू उपमा कसा बनेल. माझी ड्युटी ब्लॉग काढण्याची आहे. ब्लॉग काढण्याची ड्युटी आहे माझी, फक्त ब्लॉग. आता चाललं आमचं रॅली चालली ना आपली. हां, आता आमची रॅली चालली. आता रॅली काढणार आम्ही पूर्ण समोर मुली आहेत आणि मागे मुलं आहेत. पूर्ण मागे. आता जाऊया आणि गावात प्रचार करूया. आजची गरज आहे भाई. एवढं चालते. तुमची गाई जाऊ नका तुम्ही फिरायला, या की नाटक बघायला तुम्ही, या की नाटक बघायला, या की नाटक बघायला तुम्ही, या की नाटक बघायला. तर आता आम्ही यातून थोडे शाळेकडे आलो, कारण की आमची एक हे काय आहे आपलं प्रेझेंटेशन. हां, प्रेझेंटेशनचं साहित्य घ्यायला आम्ही परत रूमवरती चाललोय. हां, भेटूया डायरेक्ट प्रेझेंटेशन मध्ये. मिरची पावडर याच्यात टाकली. आपल्याला खाली दिसत असेल की याच्या खाली चुरा जमा होतो. खाली चुरा दिसत असेल, दिसतोय का? तर आता तुम्ही जे बघितलं ना ते त्याचं प्रोजेक्ट होतं. हे प्रोजेक्ट कम्प्लीट करायला लोकांना माहिती देत आहे, तसं बोलत आहे. बरीचशी गर्दी जमली बघा. पुढच्या वर्षी आम्हाला पण हेच करावं लागते. पुढच्या वर्षी बघू. आता सध्या तर आम्हाला हेच काम आहे, लोकांची माहिती घ्यायची. बस करूया आता आणि
इथे सार्थक स्वच्छतेचं एकदम चांगलं काम करीत आहे. ते मंगल कार्यालयाच्या इथं आजूबाजूच्या परिसरात खूप घाण झालेली होती. सार्थकच्या मदतीने आणि त्याच्या मित्राच्या मदतीने इथे आम्ही साफसफाई करत आहे. तसेच सायन्स डिपार्टमेंटचे आमचे होतकरू विद्यार्थी आहेत. होता भविष्यातले खासदार स्वतः सफाई करत आहे व्हिडिओमध्ये. सोपं वाटतं. समाजसेवा इथूनच आम्ही शिकलोय. पहिली पायरी आहे आमची. बेस्ट ऑफ लक. तुम्हीच खरे देशाचे नागरिक आहात. विकास घडवून आणायचा आहे. पण नाही ना, आमदार ते शिकेल नसतात, शिक्षण सोडावं लागलं. बरोबर आहे ना सर? इट्स व्हेरी हार्श रियालिटी. शिक्षण सोडून द्या, मग शिकलेले आमदार खासदार नव्हते म्हणून देशावर कर्ज झाले. Yes. शिकलेले आमदार खासदार होतील आपण देश विकून जाऊ. विकास वाढला पाहिजे. चला इथला विकास करा. चला. मला चिंच आवडते म्हटल्यावर माझा स्टुडंट खूप मेहनत घेताना दिसतोय. खाली खाली तुझ्या पायाशी पायाशी. अय पोरा, तू खालच्या भांदीला आहे. खालच्या भांदीला. ए बापू, कोणी दगड टाकले वरती. कोणी दगड मार. बाय बाय, टाटा, गुड बाय, गया. चिंचू झाडावर चढलो ना. मला एक दिवस आठवतो, तो सांगतो किस्सा. आम्ही उन्हाळ्यात सुट्ट्यामध्ये आहे ना, म्हणजे गावाकडे जायचो आणि गावाकडे आम्हाला हेच कामं राहायचे भाई. चिंच तोडा, आंबे तोडा, हे याच्या त्याच्या घुसायचं. एक टाईम आहे ना, मी माझे मित्र गेलो होतो चिंच झाडावर. कासच झाड होतं. मला लई शॉक आहे चढायचा. वरती चढलो भाई. वरती साप होता डायरेक्ट. मरेल होता का जिवंत ते नाही माहिती. तो जसा वरती चढत होतो वीर, वरती जसा जो पाहिला ना, तो जिवंत आहे मरेला काहीच पाहिला नाही. जसा वरून हात सुटले, जसा वरून खाली पडलो ना भाई, माझ्या मित्र पळाले. घुसल्याच्या विचल्याच सोडून आणि फुल लागलं आगो पळू राहिलो. दगड मारा कसा पडला तो? हा? त्या झाडाच्या वरती दगड होता एवढा. त्याला याच्या एवढा डोक्यात दगड पडला होता होता भाई विशालच्या. झाडाच्या वरती जिथं तोडले का ना तिथं मॅडम बघताशी थोडीशी मागे होती. आणि तो हा आपला हा विकास विशाल वाचले. विशाल. दोघांच्या मध्ये दोघं पडला नाही तरी एकाच्या डोक्यात पडला असता. दगड पाहिला रोहितचा वरती अटकवलेला होता, म्हणजे चिंचणीचा काढ कोणी फेकला असेल, अटकला असेल. वरती अटकला होता पाणी. मी वरती चढलो, ती फांदी गिल्ली झाली, काय खाली आला. तर आता सध्या आम्हाला खूप जोरात भूक लागलेली आहे सर्वांना. आम्हाला सर्वांना काम काम खूप जास्त करून घेतलं आमचं. आम्हाला अपेक्षा होती पण एवढी पण नव्हती. रोज काय ना काय काम करून अरे मी सार्थक कसं काय पकडून सापडतो काय माहिती. आम्ही सापडतो डायरेक्ट. तो सगळा रे इकडे नेमकं तर सर्व डोकालता बी घेता येत नाही. त्याने एकदा आम्हाला तरी दिला, एकदा ट्रिप दिली काय त्याला, पाणी आणायला लावलं आहे. आम्ही इकडे पाणीच नाही दिलं. तो त्याच्यात भडकलाय आमच्यावर. राग नाही पण थकलो नजरेत काय पण असं काय बोलायचं नाही. स्ट्रॉंग एव्हिडन्स पाहिजे आपल्याला. काय मलाच कळलं नाही पाहिजे असं. अरे नेमकं सार्थक डोळ्या पुढे जातो. आली असतं गोर आहे ना, डोळ्या पुढे जातो. आवरे काय लॉजिक आहे मागे? काय लॉजिक आहे काय माहिती. हो सर. तर मग आता हे सर आहेत आमचे ज्यांनी काम करून घेतलं. तुम्ही बसा मग. मी तर बोलून आणलं. सर 2 शब्द बोलू शकता तुम्ही? 2 शब्द कामाविषयी आज कसं वाटलं तुम्हाला? पण मुलांनी काम केलं तर कसं वाटलं? मुलांनी काम कसं केलं? काम असं अजून काही? आज आपण वार्ड क्रमांक 2 असं थोडा डिटेल्स या ठिकाणी समाजाला सुरुवात केली. शेजारी जे काही ग्रामपंचायतची परिसर ज्या ठिकाणी आपण राहतोय त्या ठिकाणची पूर्ण साफसफाई केली. त्यानंतर सभामंडप, सामाजिक जे काही सभामंडप आहे त्या ठिकाणची पूर्ण साफसफाई केली. कचऱ्याचं व्यवस्थापन केलं. जो काही मेन रस्ता आहे, मेन रस्त्याचं जे काही प्लास्टिक आहे, प्लास्टिक जमा करून गाडीमध्ये टाकला. धन्यवाद सर. धन्यवाद सर. तर असं काही काम आम्ही केलं. खूप काम केलं. थकलो आम्ही. खूप कंबर दुखते आता. सर्वात मेन म्हणजे भूक लागली खूप जोरात. जेवायला काय खिचडी. सायन्स डिपार्टमेंट. सायन्स डिपार्टमेंटनं फक्त खुश केलं चिंचांमध्ये. ते बी मी खुश केली. पण मी दिलं ना, मी दिलं नसतं तर कसं झालं असते. झाडावर चढवलं मला. शप्पथ बरं का. शांत राह ना. मी आलो बघ. मी विचारायला बोलते काय तुझं जॅकेट होतं आणि सार्थक तिथं आणि मी दोघं सोबत फिरवतो कंटिन्यू. हाय त्या तू मग मला आणि वरती आज माझं नाही का डोक्यात पण नाही का वरती बघू म्हणून. मग हा मला सांगतो अरे ओमकर वरती तू त्या झाडामध्ये एवढं मिक्स झाला मला तू वरती सुद्धा दिसला नाही. 2 मिनिटं लागले मला तू वरती शोधायला. एवढं अडलं म्हणून नाही म्हणून मी काय म्हटलं जाऊ दे मग तू खाली उतर. मला दिसला नाही. विचारलं का झाला आपलं होतं.
एकदम कोपऱ्यामध्ये लपला. हा भूक लागली खूप जोरात. जोरात लागले. मॅम दाखवतो ना, टाकला ना व्हिडिओ. हा मॅम ते मेंटरच्या ग्रुपला टाकू लिंक. हा ग्रुप युट्यूबची लिंक अरे प्लॅन आपला प्लॅन अरे असं प्लॅन इथं सर्वात चोर सुटते माहिती आहे का? कधी प्लॅन चोरतात. 2 शब्द जाऊ का चाबी कोणाकडे सार्थक कशावर बी आजचा नाही, प्रवास आजची हमाली करून आजचे काम. कसे वाटले? 2 शब्द घेता फक्त. अरे कच्ची कुठे भेटली? हमाली करून काय बोलताय त्याला? चिंच पण भेटलं. नाही हमाली करून भारी कच्ची कस काय भेटली पण? उद्या घरी पण तेच काम करतो, इथं पण तेच. आम्ही नसतो करत, पण आमची खूप कंबर दुखते. तुझं केसच डायरेक्ट ह्याच झाले, काय आले धुळीचे. मेहनत अरे कॅमेऱ्यात धूळ कशाला झटकतो दादा? दाखवा लागेल ना भाई. झटकताना काम सुकारपणा करायचा असतो. ते आमच्याकडून शिकवा तुम्हाला शिकवा लागेल ना त्याला. हा, शिकवा आम्हाला. ज्युनियरला करता ते आम्ही करतो का? नाही काम तर खूप करता तुम्ही. दिसता ना तुम्ही आम्हाला काम करताना. तुला ते करायचं ना, ते आमच्याकडून शिकायचं. 2 शब्द भाऊ. काही नाही भाऊ, 2 शब्द झाले माझे. ते जाऊ दे, चाबी घे ना, आज ताटा आणायचे. अरे यार भूकला जाई ना भाई. टाटा कुठून आणा? चाबी कोणाकडे? टाटा आहेत कुठं पण? अरे गेले पोरं. गेले का? चला रे. चालले का? जेवण करण्यासाठी सगळ्यांनी आपापल्या दिशा घेऊन या. आपण पत्रवाडा वगैरे आणू. पत्रवाडा घेऊन आणू आणि जेवण करू. खूप भूक लागली, कारण की खूप जास्त जोरात भूक लागली. आणि जेवण जॅकेट ठेवू, ताटा घेऊन येऊ. हां बस जॅकेट ठेवू, जेवण करू. नंतरचा प्लॅन आणि मग नंतरचा प्लॅन कोणाच्या तुम्हाला लग्नात दाखवू. येता, आम्ही काय तुम्हाला बोलणार आहे? दाखवू नंतरचा प्लॅन काय आहे काय नाही. हे आता हे आमचे आमची थके जुनी आता राहिले. इथं. खूप जास्त जिरली आमची. आणि जर तुम्हाला ब्लॉग आवडत असेल ना, डे 1 पण बघा. जर तुम्ही बघितला नसेल आतापर्यंत. मस्तीचे व्हिडिओ खूप बघतात, थोडेसे हा. कामाचे व्हिडिओ बघू. कामाचे व्हिडिओ म्हणजे थोडंसं छोट्या क्रिएटरला सपोर्ट करायचं. आता हे दोघं क्रिएटर काय बोलणार आहे इथून? डायरेक्ट जादू. तर सपोर्ट करा आणि सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा आणि हेल्प करा आणि शेअर करा. फायनली आम्ही जेवायला बसलो आणि हे मेनू आहे. पोळी, भाजी, भात. आमचं अजून पण जेवण चाललेलं आहे. सर्व जेवत आहेत अजून पण. अशी कशी शरम वाटते भाई? जेवताना कोणती शरम वाटते? वाटतं ना भाई, जज करता बोर भाई. कोण जज करते? आपल्या चौकामधले कोण जज करते आपल्या स्वतःला? कोण जज करते? हे किती गेले आम्ही बघितलंच नाही अजून. बघ ना मग. सोडलं का? तर आता आम्ही तुम्हाला तेवढंच माहिती आहे की आम्ही जेवण केलं. जेवण केल्यानंतर डायरेक्ट झोपून गेलो. थोडंसं झोपलो. टप्पा द्यायचा असं आमच्याकडनं शिकायचं. हां बस तेवढंच काम केलं आम्ही. डायरेक्ट जाऊन झोपून गेलो आम्ही. तेवढंच काम केलं आम्ही. आता हे बाकीचं काम. आता बाकीचं काम मॅडम करते. आता आम्हाला पण करावं लागते. आमची खूप झोपायची इच्छा होती. आता मी व्हिडिओ काढू की ब्लॉग काढू मला समजत नाही. व्हिडिओ काढायचा. हा चालेल ना मॅम, मी तर काढतच आहो. व्हिडिओ वगैरे काढू की बघा. आता खेळतो आम्ही क्रिकेट. आता बाकी मुलं येत आहेत, त्यांच्यावर पण खेळू. सध्या टाइमपास चालू आहे. बोर होत आहे खूप. कॅच आउट. मी आता हे करतो रे भाई. लागला. शॉर्ट आहे भाई. तर गुड मॉर्निंग सर्वांना. हा डे 3 आहे आणि डे 2ची जी एंडिंग होती ती मला करता आली नाही थोड्या कारणामुळे. तर कालचा ब्लॉग बघा, हीच एक एंडिंग राहणार आहे. आणि याच्यानंतरपासून मी डे 3चा प्रॉपर ब्लॉग बनवणार एंडिंगसोबत. तर ही एंडिंग आहे. तर कालचा ब्लॉग बघा बरोबर. ब्लॉगमध्ये थोडी मजा आहे, पण एवढं जास्त काही केलं नाही आम्ही. पण बघणार काय आहे थोडंफार ते बघता. आणि लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि सध्या आम्ही तिथं ब्रश केलेलं आहे. आधी चहाची वाट बघत आहोत. आता चहा बनवूया. ते आमच्या सिनियर तिकडे कामाला लागले. आता बघू काय होते समोर. तर डे 3ला भेटू आता.